करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले की आपणामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी कोणाचं उपकार घ्यायचं नाही, उपकार ठेवायचं नाही. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, आपण आपले मित्रपरिवार असतात, आपण निसर्गामध्येच राहत असतो. निसर्गामध्ये असणारी फुलं, त्या फुलांकडे पाहता अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. मग तसंच आपले नातेवाईक असू दे, मित्रपरिवार असू दे, किंवा आपले कुटुंबातील सदस्य असू दे, ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला गंध, बघा जो सुगंध येत असतो, एखादा मोगऱ्याचा घ्या किंवा बकुळीचा फूल घ्या, त्या मैत्रीला गंध हा बकुळीचा असतो. म्हणजेच काय, जसं तो फूल आहे ना सुकेल ना, तसा आणखीन त्याचा वास दरवळत. बघा, प्रत्यक्षपणे त्या बकुळीच्या फुलाचा वास हा संपूर्णपणे दरवळलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण ज्याप्रमाणे मैत्रीला जी काया आहे ती चंदनाची. चंदन आपण ज्यावेळी आपण बघा त्या पाटावर प्रत्यक्षपणे घासल्यानंतर त्या चंदनाच्या लाकडातून उत्तम प्रकारे वास येत असतो. जो वरी चंदन झिजेना तो वरी सुगंध दरवळ. झिजेल तशी आणखी सुवासिकता वाढत जाते. मग मैत्रीचा स्वाद हा अमृतासारखा असतो. थेंबभर जरी मिळाला तरी आयुष्यभर आपल्याला पुरत असतो. ज्याप्रमाणे आपण दूध घेतो बघा एखाद्या वाटीमध्ये, आणि त्या दुधामध्ये साखरेचे कण जसे मिसळावे त्याचप्रमाणे उत्तम रीतीने लागतं की नाही. परंतु त्याच दुधामध्ये जर एखादा मिठाचा कण जर पडला तर संपूर्णपणे दूध हे नासून जातं. मग समजून जायचं कोणावर उपकार करायचे, कोणाचे उपकार घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण विचार करतो, बघा प्रत्यक्षात जीवनाचा अर्थ काय आहे. एखाद्याने आपल्याला मदत केली आहे तर आपल्याला सुद्धा मदत करणं आहे. एखाद्याने बघा एखादी वस्तू आपल्याला दिली तर ती वस्तू आपल्याला परत करणं आहे. आपण कोणाची वस्तू किंवा एखादा पदार्थ ठेवून देणं हे शेवटी उपकारच आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कष्ट इतकं करा की आपली गरिबी पण संपून जाईल. आणि प्रत्यक्षात आपल्या चेहऱ्यावर हसणं असं ठेवा की समोरची जळणारी व्यक्ती सुद्धा प्रत्यक्ष तिथून निघून जाईल. कारण का, आपण गरिबी हा शब्द ऐकूनच आपण गरीब आहोत, आपली परिस्थिती अशी आहे. पण मेहनत जर केली, कष्ट जर केले तर नक्कीच आपली परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आपण सारखं तेच रडगाणं करत राहिलो ना, तेच बोलत राहिलो ना, तर जीवनामध्ये आपण पुढे जाणारच नाही. एवढं मात्र निश्चित आहे. समर्थ म्हणाले अशक्य ही गोष्ट ही आपल्यामधून काढूनच टाकायची. अशक्य ती गोष्ट शक्य नारायण ना. कारण परमेश्वराला ही अशक्य गोष्ट नाहीच आहे.
मग परमेश्वराचाच हा देह आहे, मग आपल्याला कुठली अशक्य गोष्ट आहे? अहो, ते लोक जर कमवत असतील, ते लोक कष्ट करत असतील, तर आपल्या देहाला काय आहे किंमत? आपल्याला सुद्धा ती किंमत प्राप्त करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे ते कष्ट करत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा कष्ट नक्कीच करणे आहे. जर आपण कष्ट केले तर नक्कीच आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं. जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो किंवा नाती. जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तो पैसा खूप कमी पडतो. कारण तेव्हा पैशाला आपण किंमत देत नाही. आपण विचार करतो जेवढे पैसे असतात तेवढे आपण हातातले पैसे संपवून टाकतो. त्या गोष्टी पैशाचा आपण वापर कसाही करत असतो. त्या पैशाला आपण किंमत देत नाही. परंतु तोच पैसा आपल्या हातून संपून गेला ना, नंतर विचार करत बसतो की एखादी वस्तू जर घेतली असती किंवा जर आपण पैसे साठवून ठेवले असते, कुठे इन्व्हेस्टमेंट केली असती, तर त्याचा आज आपल्याला उपयोग झाला असता. परंतु वेळ निघून गेलेली आहे आणि वेळ निघून गेल्यानंतर बघा पश्चातापाची वेळ येत असते. ती संपत्ती असो किंवा नाती असो. नातं सुद्धा आपले नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात. प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आपल्या नात्यांना सुद्धा किंमत दिली पाहिजे. आपले मित्रमंडळी असतील किंवा आपले घरातले कुटुंबातील सदस्य असतील. कारण ज्याप्रमाणे आपण जर त्यांना विचारलं नाही, त्यांची विचारपूस केली नाही, तर ते पुन्हा आपल्या घरी येणारच नाही किंवा आपल्याला फोन करणार नाही. कधीच कुणावर बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर कधीच कुणाचं उपकार ठेवू नका. कारण मदत करणारा मदत करत असतो, पण नंतर चार चौघांमध्ये बोलून दाखवल्याशिवाय राहत नाही. ही सवय आहे. कारण बघा, कारण जिथे एखादा पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपल्या आजूबाजूला बघा मांजर असते, कुत्रा असतो, काही प्राणी आपल्याला पाहायला मिळतात, गाय, म्हैस, बैल. परंतु एखादा बघा कुत्रा जर आपल्या बाजूने जात असेल तर त्याला दगड मारत बसू नका. आपण आपल्या वाटेने चाललेलो आहोत, परंतु दुसऱ्यांना त्रास देणं ही आपली परंपरा आहे. बरोबर की नाही? आता तो बघा प्रत्यक्षपणे एखाद्या झाडाखाली बसलेला आहे, शांतपणे. ते मुके प्राणी आहेत ना. पशुमात्रांवर दया करावी, प्राणी मात्रांवर दया करावी. परंतु आपणच काय करत असतो? विचार करा. आपल्याला जो मार्ग दिलेला आहे ना, त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. दुसऱ्यांना त्रास देऊन कधीच आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होणार नाही. कोणाचं काही न ऐकणाऱ्या व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि त्याच्यासाठी माघार घेतो, समजून घेतो आणि त्याला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा तो व्यक्तीशी हृदयापासून कनेक्ट झालेला असतो. आपण कोणाचं काही ऐकत नाही. जे लोक बोलतील ते आपण या कारणाने ऐकतो, त्या कारणाने सोडून देतो. परंतु अशी कोणी व्यक्ती जी प्रामाणिकपणाने बोलत आहे, त्या व्यक्तीचं संवाद, जी व्यक्ती बोलणारी आहे ती व्यक्तीचं संपूर्णपणे जो संवाद आहे तो आपण ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपलं मन सुद्धा उत्तमाचं होतं आणि त्या गोष्टी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पटतात. कारण का?
मग त्या व्यक्तीसाठी आपण कार्य करत असतो, काम करत असतो आणि त्यांच्या जवळ आपण प्रत्यक्षपणे राहत असतो. आणि जो तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याला कधीच विसरू नका, आणि जो तुमच्यावर खूप विश्वास ठेवतो त्याला कधीच फसवू नका. 2 गोष्टी आहेत. जीवापाड प्रेम करणाऱ्याला कधीच विसरू नका, आणि जो तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीच फसवू नका. जीवनात फसवल्याशिवाय राहत नाही. मग असं का होतं? ज्यांनी प्रत्यक्षात आपल्याला एखादी वस्तू आपल्याला सांभाळायला दिली, ती वस्तू सांभाळ करत असताना आपण ती जबाबदारी ठेवली नाही. अहो, एखादी वस्तू आपल्याला दिली ना त्या विश्वासावर, त्या विश्वासानेच आपल्याला ती वस्तू ठेवता आली पाहिजे. ती एका जबाबदारीने आपल्याकडे ती वस्तू दिलेली आहे, ती जबाबदारी आपल्याला सांभाळता आली पाहिजे. मग जर आपण ती वस्तू बघा, त्या जी जबाबदारी होती ती जबाबदारी जर पाळली नाही तर समोरची व्यक्ती आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. म्हणून भाग कसा दिलेले आहेत. माणसं कर्म चुकीचे करतात आणि स्वतःचं वाईट झालं की देवाच्या नावाने खापर फोडून मोकळे होतात. आता चुकतो कोण? तर कर्माने मनुष्य. परंतु आपलं वाईट झालं की देवाला दोष देणार. माझ्याच पदरी सर्व दुःख आहेत, माझ्याच पदरी असं का वाईट होतं? त्या व्यक्तीच्या पदरात बघा, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी दुःख दिसत नाहीये. म्हणजे आपण आपलं काय करतो, सर्व दुःख देवाला सांगत बसतो, परंतु आपणच कर्म वाईट केलेली आहेत ना. मग समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध गोळा करणारी मधमाशी असते बघा, ती कधी ना कधीतरी चावणारच. आणि तोंडावर खूप गोड बोलणारी माणसं पाठीमागून कळ ही लावणारच. लक्षात ठेव. मध गोळा करणारी मधमाशी कधी ना कधी ती चावणारच. कारण का? आपल्या आयुष्यामध्ये अशी लोक पाहायला मिळतात जे तोंडावर गोड बोलतात, पण पाठीमागून नक्कीच ना. म्हणून विचार करा. गोड बोलून काटा करणारी सुद्धा लोक आहेत, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण समजून जायचं, कितीही अनुभव जरी असला तरी प्रत्यक्षपणे आपण कर्माने उत्तमाने चोख असलं पाहिजे. कारण काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असलं तरी माणसात नसतात. म्हणून आपण लाखात एक असलं पाहिजे. संसार असाच असतो. कारण ज्यावेळी चूल पेटते बघा, त्यावेळी लाकडाचा धूर हा डोळ्यात जात असतो. आणि चूल जर पेटवायचं थांबवायचं नसेल ना, तर बघा त्यामध्ये आपण पाणी टाकत असतो आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून कधी कोणाचा उपकार ठेवू आणि कधीच कोणाचा उपकार घेऊ नका. कारण प्रत्यक्षामध्ये एकदाच मदत केलेली माणसं ही संपूर्णपणे आयुष्यात 1000 वेळा बोलून दाखवणारी असतात. म्हणून कधीच कोणावर उपकार प्रत्यक्षपणे कधी कोणाचा उपकार ठेवू नका. जय जय रघुवीर समर्थ.